रामकृष्ण हरी मंडळी, नवरात्र सुरू आहे आणि आपण दुर्गेची आरती म्हणतो, दुर्गे दुर्गट भारी. त्यामध्ये एका कडव्यामध्ये त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडिले प्रवाही. याच्यामध्ये हे 6 आहेत. हे 6 काय आहेत? 4 आहेत. चारी श्रमले ते काय आहेत? त्रिभुवन भुवनी हे 3 आहेत. अशी जी संख्यात्मक वर्णन आलेत त्याचा अर्थ काय? त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसे नाही. 3 भुवन आहेत. तर 3 भुवन आपल्याकडे कोणती मानली गेली आहेत? ओम भूर भुव स्वाहा. तर भू म्हणजे आपला पृथ्वी, भूमाता. भुवन म्हणजे अंतरिक्ष आणि स्व म्हणजे स्वर्ग. अशा 3 भुवनांमध्ये त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसे नाही, तुझ्यासारखी या 3 भुवनामध्ये मला उद्धरून नेणारी या भवसागरातून अशा कोणी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. आता हे 4 कोण आहेत जे श्रमले परंतु त्यांना काहीही बोलता येत नाही? तर हे 4 आहेत आपले 4 वेद. या 4ही वेदांना तुझ्याबद्दल काहीही बोलता येत नाही, तुझा महिमा वर्णन करता येत नाही. असे 4 वेद आणि साही विवाद करता पडिले प्रवाही. हे 6 कोण? तर आपण ज्यांना म्हणतो ना शास्त्रात लिहिलं आहे, अशी 6 शास्त्र. कोणती 6 शास्त्र आहेत? तर आपल्याकडे 6 शास्त्र आहेत. सांख्य, न्याय, त्याच्यानंतर पतंजलींचं योगशास्त्र, त्यानंतर वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. अशी 6 शास्त्र आहेत. ती काहीही करू शकत नाहीत आणि मला उद्धरण्यासाठी दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथनाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी. तर मला या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सोडवायचं आहे. गरबा नाही खेळायचा आहे, दांडिया नाही खेळायचा आहे, आरतीमध्ये हे नाही मागत आहेत. काय मागतायत? तर मला या जन्म मृत्यूच्या संसारातून मला मुक्त कर. आणि आपण 9 दिवस मात्र त्या गोल गोल गरब्याच्या फेऱ्यामध्ये अडकत चाललो. रामकृष्ण हरी.